तर नमस्कार सर्वांचे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये। बघा आता आपण मोठी बातमी आलेली आहे एसटी महामंडळाकडून। एसटी महामंडळाकडून मित्रांनो केच पेन पण चालत नाही, एक मिनिट। हां, एसटी महामंडळाकडून मोठी बातमी आली आहे, कारण की तब्बल किती 17,450 बघा 17,450 चालक सहाय्य भरणार, चालक सहाय्य भरणार मित्रांनो। यांना किती रुपये मिळणार? 30,000 रुपये पगार। बघा ही जी माहिती आपण सांगित आहोत ही माहिती इंटरनेटवरील आधारित आहे। प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे महामंडळाची तिथे जाऊन तुम्ही प्रॉपर माहिती बघू शकता। या माहितीमध्ये थोडाफार चेंजेस राहू शकते, ही महत्त्वाची सूचना। बघा तर ही 17,450 चालक आणि सहाय्य भरणार आहेत एसटी महामंडळ। एसटी महामंडळमध्ये बघा जे आयटीआय केले असतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे, कारण की तुमचा नंबर याच्यामध्ये लागू शकतो। बघा राज्यातील तरुणांना नोकरीची खूपच मोठी संधी, सुवर्ण संधी चालून आलेली आहे। एसटीतील 17,000 जागांसाठी भरती। आता उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे, तुम्हाला प्रशिक्षण पण मिळणार आहे एसटी महामंडळाकडून जर तुमची सिलेक्ट व्हाल तर। आता बघूया भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्य पदासाठी भरती एसटी महामंडळामध्ये राबवण्यात येणार असून येत्या 2 ऑक्टोबरला मित्रांनो, येत्या 2 ऑक्टोबरला त्याची जी निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। आता त्याच्यानंतर या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो जो बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे। तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30,000 रुपये इतके पगार, 30,000 रुपये इतके पगार वेतन त्यांना मिळणार आहे। त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा, या म्हणजे अर्ज करावा या भरती प्रक्रियेसाठी, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे। आता बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 300 व्या मित्रांनो, हा बघा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या 300व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बस सेवा सुरळीत घेण्यात आली आहे। बघा या निर्णयासाठी बस सेवा सुरळीत देण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्य पदासाठी जे भरती आहे, जो मनुष्यबळ आहे तो मनुष्यबळ भाडेतत्वावर कंत्राटी पद्धतीने, बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कंत्राटी पद्धतीने 3 वर्ष कालावधीसाठी, फक्त 3 वर्ष कालावधीसाठी, बघा 3 वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे। बघा अर्थात ही ई निविदा प्रक्रिया 6 प्रादेशिक विभागनीय राबवण्यात येणार आहे। बघा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ही जी प्रक्रिया मित्रांनो पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ राबविणाऱ्या संस्थांकडून जे राबवते त्यांच्या संस्थांकडून राज्य परिवहन मंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल, बरोबर आहे। त्याच्यानंतर कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या, बघा कंत्राटी कुठे गेला, कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्य उमेदवाराला 30,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे। 30,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे। याचबरोबर त्या उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे। बघा बसेसची वाढती संख्या अखंडित म्हणजे सुरू राहावं, प्रवाशांना अखंडित जो प्रवास सुरू राहावं, सुरक्षा व दर्जेदार बस सेवा पुरवणे शक्य होईल असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे। त्याच्यानंतर बघूया काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मित्रांनो राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय केला होता, त्यानुसार पोलीस भरतीला पण मंजुरी देण्यात आलेली आहे।
आता गेल्या काही महिन्यांपासून जे भरती प्रक्रिया लांबवलेली होती त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजी होत असल्याचे म्हणजे दिसून आली। आता वातावरण निर्माण झाले होते नाराजीचे, मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या भरती प्रक्रियेला खूपच वेग आलेला आहे। ही जी पोलीस भरती आहे त्या प्रक्रियेला पण वेग आलेला आहे। आता राज्य सरकारच्या या निर्णयानुसार दीर्घकाळ पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेल्या अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं एसटी महामंडळामध्ये 17,450 चालक सहाय्य भरणार आहेत। 30,000 रुपये त्यांना पगार आहे। 30,000 रुपये मित्रांनो पगार। कंत्राटी पद्धतीने भरती आहे 3 वर्ष फक्त। 2 ऑक्टोबरला याची जे निविदा प्रक्रिया राहील ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती कव्हर केलेला आहे टॉपिक। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। हा जो तुम्ही व्हिडिओ बघता त्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे, तिथे जाऊन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। धन्यवाद।